तर एका बाजूला मिड विकेट आणि कव्हर कसे फटके खेळावेत तो शाकीर आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप फटके त्याची स्पेशालिटी राहिलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे कव्हरच्या रिझनला शाकीर चांगली सुरुवात. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो इंटू द गॅप मध्ये बॉलला ढकललाय, चेंडू चाललाय सीमा पलीकडे. फुलची हदबल सुशील टाक आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फुल लेनचा बॉल आणि सलगचा तिसरा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. तुषार राऊंड विकेट. पहिलाच बॉल यावेळेस फुदर लेनचा, जिथे मात्र शाकीरच्या बॅट मधून 20 वरती पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुलर लेनचे बॉल भरपूर पद्धतीने मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय शाकीरच्या बॅट मधून फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तुषार. फुदर लेनचा बॉल, इथे देखील चेंडू चाललाय सीमा पलीकडे. धावसंख्या जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक टेंभुर्णे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस त्याचं देखील स्वागत शाकीरने केलंय. काही कमालीची फलंदाज. यावेळेस पाडल स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय आणि या पाडल स्वीपच्या साह्यानं शाकीर या मॅन ऑफ द मॅच साठी. विकी भाऊ यांना विनंती करतोय तुमच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो ही शगुन हॉस्पिटल कडून आलेली टी शर्ट्स, त्यानंतर लकी ऑप्टिकल्स यांच्याकडूनचा गॉगल आणि आपण पाहतोय जे इयरफोन्स आपल्याला पाहायला मिळतात. शाकीरला आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी. 19 बॉल आणि 42 धावांची झंझावती खेळी. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 2 विकेट. सुभाष दादा या तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा गॉगल, जो लकी ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून आलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय शाकीर. चांगलं क्रिकेट मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे. आणि जे हेडस्पोन आहेत आणि जे हेडस्पोन आहेत ते देखील आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा गॉगल शाकीरला पाहायला मिळतो. सनी राऊत यांच्याकडून हेडफोन आणि राकेश दादा परदेशी यांचा मात्र विश्वासू व्यक्ती यांच्याकडून मात्र हेडफोन शाकीरकडे. अगदी शॉर्ट मध्ये आपण अगदी छोटासा प्रश्न शाकीरसाठी असणार आहे. आणि एकंदरीत शाकीर कडे जाऊया. शाकीर मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग, अगदी मैदानाच्या चहू बाजूला मात्र खेळ मात्र तुम्ही केलाय आणि गोलंदाजी देखील चांगली राहिली. मॅन ऑफ द मॅच झालाय. पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स या स्पर्धेबद्दल, या मॅनेजमेंटबद्दल, या नाईट फ्लड लाईट बद्दल, या स्पर्धेच्या ट्रॉफींबद्दल काय म्हणशील? पहिले तर मॅन ऑफ द मॅच भेटलं तर जाम बरं वाटलं, कारण की चांगलाच खेळ झाला. बॉलिंग पण चांगली झाली आणि बॅटिंग पण चांगली झाली. आणि मॅनेजमेंटबद्दल बोलेल तर दरवर्षी राकेश भाऊची टुर्नामेंट तर एक नंबरच असते आणि यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा पण जास्त त्याने चांगलं केलं आहे आणि ट्रॉफ्या पण जाम मस्त आणला आहे. अजूनपर्यंत मला वाटते आपल्या अंडरआर्म बॉक्समध्ये या वर्षाच्या सर्वात चांगल्या ट्रॉफ्या असतील हे. आणि राकेश भाऊची टुर्नामेंट बोललं तर काय बोलायची गरज नाही, चांगलीच असते नेहमी.